17 तारखेची रात्र, पण मन मात्र 18 तारखेच्या पहाटेची आतुरतेने वाट पाहत होते. पहाटे 12:30 वाजता आमची रेल्वे होती. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशाचे आशीर्वाद लाभावेत या पवित्र भावनेने रात्री 10 वाजता आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. बाप्पाच्या चरणी सुखरूप प्रवासाची प्रार्थना करून आनंदाने स्टेशनच्या दिशेने प्रस्थान केले. स्टेशनवर आमचे उर्वरित 13 सहप्रवासी एकामागून एक येऊन भेटले आणि क्षणातच वातावरणात उत्साह आणि गप्पांची मैफल रंगली. अखेर प्रतीक्षेचे क्षण संपले, रेल्वेने शिट्टी दिली आणि आमच्या अविस्मरणीय प्रवासाची सुंदर सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे 9 वाजता सर्वजण आवरून ताजेतवाने झालो. आता वेध लागले होते एकत्रित नाश्त्याचे. घरून खास तयारी करून आम्ही सँडविचसाठी लागणारे साहित्य, चहा, कॉफी, गरमागरम सूप आणि भेडीचे सामान सोबत आणले होते. प्रत्येकाने आनंदाने आपापली जबाबदारी स्वीकारली. कुणी सँडविच तयार करत होते, कुणी चहा कॉफी बनवत होते, तर कुणी भेळ मिसळण्यात गुंतले होते. डोक्यावर ठेवू आता माझ्या. त्याला बारीक कस. तुझे हे झाले आधे आणि मोठे मोठे कापले. मी छोटे छोटे कापले मिरची. ती ताटाखाली आली ना, जाणवलं तरी पाहिजे ना. सुरेश मस्त. जेवायला ना आपण रात्री जेवायचं, संध्याकाळी जेवायचं. या ओम नमः शिवाय. एंट्री आहे, डिश आहे, घ्या पटापट घ्या. आम्हाला थोडं बस रे. आता दिसतात. प्रवासाचा तिसरा दिवस. सकाळचे सुमारे 8:15 वाजले असतील. दीर्घ रेल्वे प्रवासानंतर अखेर आम्ही हरिद्वारच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवले. रात्रभराचा प्रवास संपला होता, पण खरी यात्रा आता सुरू होणार होती. स्टेशनच्या बाहेर आमची बस आमची वाट पाहत उभी होती. ट्रेनमधून उतरल्यावर कोणताही वेळ न दवडता आम्ही थेट बसमध्ये जाऊन स्थानापन्न झालो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा होता, पण डोळ्यांत मात्र हिमालयाला भेटण्याची उत्सुकता चमकत होती. काही अंतरावर बस थांबली. ड्रायव्हरने आवश्यक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्या क्षणापासून आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय पर्व सुरू झाले. आता प्रत्येक वळण, प्रत्येक किलोमीटर आम्हाला गंगेच्या उगमाकडे, महादेवाच्या सान्निध्याकडे घेऊन जाणार होता. हळूहळू हरिद्वार मागे सरकत होता. ऋषिकेशही नजरेआड होत होता आणि हरिद्वारच्या गजबजलेल्या जगातून आम्ही देवभूमीच्या शांत दिव्य कुशीत प्रवेश करत होतो. हळूहळू ऋषिकेशही मागे पडू लागला. योगनगरीची गजबज, गंगेच्या आरतीचा नाद,
मंदिरांच्या घंटा, सगळं काही मागे राहिलं आणि समोर सुरू झाला हिमालयाच्या कुशीत जाणारा एक अविस्मरणीय प्रवास. हा फक्त रस्ता नव्हता, ही होती देवभूमीच्या हृदयात प्रवेश करण्याची सुरुवात. जसजशी बस उंच चढू लागली तसतशी प्रत्येक वळण नवा अनुभव देऊ लागलं. एका बाजूला अभेद्य पर्वत तर दुसऱ्या बाजूला शेकडो फूट खोल दरी. इथे एका क्षणाचं दुर्लक्षही आयुष्यभराची चूक ठरू शकतं. पण हिमालयात भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो. उत्तर काशी ही केवळ हिमालयातील एक नगरी नाही, हे आहे भारतीय संस्कृतीचं, आध्यात्मिकतेचं आणि सनातन परंपरेचं एक अमूल्य दालन. या भूमीत पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं. या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान आहेत विश्वनाथ, विश्वाचे अधिपती, विश्वाचे पालन करते आणि विश्वाच्या प्रत्येक श्वासामध्ये वसलेले महादेव. शिवलिंगावर अखंड वाहणारं जल, बिल्वपत्रांची सुगंधी अर्पण आणि भक्तांच्या डोळ्यांतील श्रद्धा. या क्षणी वेळ थांबतो, मन शांत होतं आणि आत्मा शिवतत्वाशी एकरूप. विश्वनाथ मंदिराच्या अगदी शेजारी उभं आहे शक्तीचं दिव्य प्रतीक, शक्ती मंदिर. या मंदिराची ओळख त्याच्या उंच, भव्य आणि रहस्यमयी त्रिशूळामुळे आहे. स्थानिक परंपरेनुसार हा त्रिशूळ स्वतः आदिशक्ती दुर्गेच्या सामर्थ्याचं प्रतीक मानला जातो. असं सांगितलं जातं की कितीही बलवान माणूस असला तरी हा त्रिशूळ पूर्ण ताकदीनं हलवणं शक्य होत नाही. पण श्रद्धेनं फक्त एका बोटाच्या हलक्या स्पर्शाने तो किंचित कंप पावतो. ही गोष्ट चमत्कार आहे की श्रद्धा, याचं उत्तर प्रत्येक भक्त स्वतःच्या अनुभवातून शोधतो. प्रवास पुढे सरकत होता आणि समोर आलं भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याचं एक अद्भुत उदाहरण, टिहरी आणि मनेरी धरण, जिथे भागीरथीचा वेग मानवाने एका विशाल जलाशयात साठवून ठेवला आहे. या अथांग पाण्याखाली असंख्य आठवणी, गावं, मंदिरं आणि एका संपूर्ण संस्कृतीचा इतिहास विसावला आहे. निसर्ग आणि विकास यांच्या संघर्षाची ही शांत साक्ष आहे. आता हवा बदलू लागली होती. उन्हाचा तडाखा मागे पडत होता. थंडगार वाऱ्याची पहिली झुळूक मनालाही स्पर्श करून गेली. देवदार, पाईन, धुक्याची शुभ्र चादर आणि प्रत्येक वळणावर कोसळणारे धबधबे, जणू हिमालय स्वतःच आमचं स्वागत करत होता.
हिमालयाच्या शुभ्र शिखरांमध्ये ढगांच्या कुशीत आणि भागीरथीच्या अखंड निनादात एक पवित्र नगरी शतकानुशतके भक्तांची वाट पाहत उभी आहे. गंगोत्री हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, ही आहे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरलेल्या गंगा मातेच्या दिव्य प्रवासाची सुरुवात. इथे वाहणारी नदी आज आपण भागीरथी म्हणून ओळखतो. देवप्रयाग येथे अलकनंदेच्या दिव्य संगमात विलीन झाल्यानंतर हीच भागीरथी गंगा बनते आणि संपूर्ण भारताच्या संस्कृतीला जीवन देत वाहत राहते. मंदिराच्या पायऱ्या उतरल्या की भागीरथी तुमच्या स्वागतासाठी खळाळत उभी असते. या पाण्याचा स्पर्श अंगाला थंडी देतो, पण मनाला अद्भुत शांतता. समोर बर्फाच्छादित हिमशिखर आणि पायाशी गंगेचा निर्मळ प्रवाह. असा देखावा फक्त हिमालयच देऊ शकतो. पण हीच गंगा कधी कधी रौद्रही होते. डाव्या तीराने पुढे गेल्यावर सहस्त्रधारांच्या रूपात ती असंख्य प्रवाहांमधून खोल दरीत झेपावते. तो आवाज फक्त पाण्याचा नसतो, तो असतो निसर्गाच्या अपरंपार शक्तीचा घोष. गंगोत्री ही फक्त गंगेचं उगमस्थान नाही, ही भारतीय संस्कृतीची, श्रद्धेची आणि जीवनाची अनादी कथा आहे. गंगोत्रीचा हा दिव्य प्रवास इथेच थांबत नाही, कारण खरी परीक्षा आत्ता सुरू होणार आहे. पुढे आहे हिमालयाच्या कुशीतून जाणारी अवघड, रोमांचकारी आणि आत्म्यालाही हादरवून सोडणारी वाट. गौमुख आणि तपोवन, जिथे प्रत्येक पाऊल निसर्गाच्या विराट शक्तीशी संवाद साधतं, जिथे श्वासागणिक श्रद्धेची परीक्षा होते आणि जिथे महादेवाचं अस्तित्व प्रत्येक दगडात, प्रत्येक वाऱ्यात आणि प्रत्येक हिमकणात जाणवतं. आमच्या या अद्भुत प्रवासाचा पुढील अध्याय नक्कीच अधिक साहसी, अधिक भावस्पर्शी आणि आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे. म्हणून जर तुम्हाला हा प्रवास आवडत असेल तर आमच्यासोबत नक्की राहा. पुढील भागात आपण एकत्र अनुभवणार आहोत गौमुख ते तपोवन, हिमालयाच्या हृदयात जाणारा एक अविस्मरणीय प्रवास. तोपर्यंत हर हर महादेव, जय गंगे माता.